मनुवादी विचारसरणी ही पुरोगामी महाराष्ट्राला न शोभणारी आहे आणि एकंदर पुरोगामी महाराष्ट्राला अशोभनीय ज्या गोष्टी सुरू आहेत या विरुद्ध लढा पुकारणं हाही प्राधान्य राहील. जो पुरोगामी महाराष्ट्र म्हणत असताना संतांचा विचारवंतांचा फार मोठा वारसा आपल्याला लाभलेला आहे आणि याच महाराष्ट्रात आज जातीच्या नावावर धर्माच्या नावावर जो नंगानाच चाललाय हा थांबवण्याची आवश्यकता आहे. आज कोण कोणत्या जातीचा हे बघून जर लोक किराणा घ्यायला जात असतील, कोण कोणत्या जातीचा हे बघून जर वारकरी संप्रदायामध्ये कुठे कीर्तनाला महाराज जर बोलवल्या जात असतील तर ही बाब अत्यंत अशोभनीय आहे. हा महाराष्ट्राला पुरोगामी महाराष्ट्राला लागलेला कुठेतरी हा जो शाप आहे हा दूर करण्याची आवश्यकता आहे. त्यामुळे सद्भावना आज महाराष्ट्रामध्ये घेऊन जाण्याची आवश्यकता आहे, प्रेम घेऊन जाण्याची आवश्यकता आहे, सौहार्दता घेऊन जाण्याची आवश्यकता आहे आणि एका हातात संविधान आणि दुसऱ्या हातात भारताची जी परंपरा आहे, जी संस्कृती आहे, जी गंगा जमुना तहजीब जी आहे ही आम्ही पुढे घेऊन जाणार आहोत. दादा टायगर मिशनचा एक मुद्दा समोर आलेला आहे. टायगर मिशन अंतर्गत बरेच पक्षातील आमदार खासदार तयारी आहे. कसं पाहता याच्याबद्दल काय प्रतिक्रिया? इंग्रजांचा विचार इंग्रज गेल्यानंतर पुढे घेऊन जाणारे काही राजकीय पक्ष आज दुर्दैवानी सत्तेत आहेत आणि फोडा तोडा आणि राज्य करा हे इंग्रजांचं मूल्य ते अजूनही जोपासत आहेत. त्यामुळे हे तोडाफोडीचं राजकारण करणं, खरेदी करणं हा घोडे बाजार जो आहे हा दुर्दैवानी हा उभ्या महाराष्ट्रात आणि भारतात सुरू आहे आणि हा निंदनीय आहे, हा निषेधार्ह आहे. नितेश राणे म्हणतात की जे आमच्या पक्षातली त्यांनाच निधी दिला जाईल, विकासाचा निधी. भारताची लोकशाही टू द पीपल, बाय द पीपल आणि फॉर द पीपल चालली पाहिजे. मात्र आता दुर्दैवानी टू द एमएलए, बाय द एमएलए, फॉर द एमएलए आणि तेही सत्ताधारी हे जे मूल्य स्वीकारलं गेलेलं आहे याच ते एक होतं प्रतीक आहे.